वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेल्या होत्या. त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. काही आता मिळाल्यात त्या तुम्हाला देते. प्रथम सत्र परीक्षा विषय भूगोल इयत्ता 11वी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना हा विषय आहे. 28/10/2023 रोजी हा पेपर झाला होता. 2.5 तास वेळ आणि 50 गुण आहेत. तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मला जेव्हा वेळ मिळेल त्याची उत्तरपत्रिका मी नक्की तुम्हाला तयार करून देईल. प्रथम सत्र परीक्षा आहे विषय भूगोल इयत्ता 11वी कला आणि विज्ञान. महत्त्वाच्या सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या आणि आलेख काढावेत. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. आलेख पुरवणी व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. महत्त्वाच्या सूचना फॉलो करायच्या आहेत. सध्या स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळाला की उत्तर मी तयार करून देईल. चला तर पाहूया. इयत्ता 11वी भूगोल कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना हा विषय आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा. यातील प्रश्न पुढच्या परीक्षेला येऊ शकतात. प्रश्न पहिला, साखळी पूर्ण करायची आहे. 4 गुण आहेत, म्हणजे जोड्या लावासारखा प्रश्न आहे. अ ब क गट आहेत आणि 1 2 3 4 बाबी दिल्यात जोड्या लावासारखं. अ गटामध्ये पाहूया. मर्केली प्रमाण, अग्निजन्य खडक, सागरी लाटा, जागतिक तापमान वाढ. ब गटामध्ये बेसॉल्ट, तीव्रता, बर्फ वितळणे, तरंग घर्षित मंच. आणि क गटामध्ये पुळण, कायिक विदारण 1 ते 12 आणि पूर्व समुद्र पातळी. जोड्या लावासारखी साखळी पूर्ण करायची आहे. ब प्रश्न आहे पहिल्यातला. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 3 गुण आहेत. 1. कठीण खडकातील मृदू खडकांची झीज होऊन एक भूरूप निर्माण होते. या भूरूपास पुढे सागरी कमान तयार होते. त्याला काय म्हणतात ते पाहूया आपण. पर्याय दिलेले आहेत. सागरी गुहा, सागरी स्तंभ, सागरी कडा, तरंग घर्षित मंच. दुसरा प्रश्न, उच्च दैनिक तापमान कक्षा असणारा हवामान प्रदेश कोणता आहे तो पर्यायातून घ्यायचा आहे. उष्णकटिबंधीय वर्षावने, उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश, उष्णकटिबंधीय मोसमी हवामान प्रदेश. 3. खालीलपैकी हा अर्वाचीन वली पर्वत आहे. पर्याय अरवली, उरल, हिमालय, अल्पिशियन. आता यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर अचूक लिहायचं आहे. क प्रश्न आहे. दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा. 3 गुण. ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. ए विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते. आर एकमेकांविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलांमुळे विभंग निर्माण होतो. आता पर्याय दिलेला आहे अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि सहसंबंध ओळखायचा. 2. ए विधान दिले. जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसर ही नेहमी होते. आर त्याचं कारण दिले. विस्तृत झीजेचे प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असतात. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 3. ए विधान दिले. आग्नेय आशिया, जपान आणि पॅसिफिक महासागरातील बेटे ही भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकास सर्वाधिक संवेदनशील आहेत. आर त्याचं कारण हे अग्निकंकण प्रदेशात स्थित आहेत. पर्याय अ केवळ ए बरोबर आहे. आ केवळ आर बरोबर आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. योग्य पर्याय निवडायचा अचूक सहसंबंध शोधून. ड पुढचा प्रश्न आहे. चुकीचा घटक ओळखायचा आहे. गटामधला 3 गुण आहेत त्याला. 1. सागरी लाटांचे कार्य. सागरी गुहा, सागरी कमान, सागरी स्तंभ, हिमोडगिरी यापैकी
चुकीचा घटक किंवा त्या गटात नसणारा घटक ओळखा. 2. भूजलाचे कार्य. त्यामध्ये आहे अधोमुखी लवणस्तंभ, ऊर्ध्वगामी लवणस्तंभ, सलग लवणस्तंभ, सागरी स्तंभ. 3. वलीचे प्रकार दिलेले आहेत, त्यात न बसणारा घटक ओळखायचा आहे. सममित वली, समनतिक वली, उलथलेली वली, आडवा विभंग. या गटात न बसणारा किंवा वेगळा घटक, चुकीचा घटक ओळखायचा. 3 गुणांच्यासाठी 3. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. मृदू खडकांना वळ्या पडतात तर कठीण खडकात विभंग होतो. 2. भस्मीकरणामुळे खडकाचा आकार व रंग बदलतो. 3. सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. 4. मोसमी हवामानाच्या प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्ये पाऊस पडतो. 5. हवामान बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे. 5 पैकी 3 कारणे लिहायची. 9 गुण. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करायचा आहे. 5 पैकी 3 9 गुण, एका प्रश्नाला 3 गुण. 1. वलीकरण व विभंग. 2. मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. 3. यू आकाराची दरी आणि व्ही आकाराची दरी. 4. तैगा आणि टुंड्रा हवामान प्रदेश. 5. मोसमी आणि भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. जगाच्या नकाशामध्ये पुढील बाग किंवा बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवून सूची तयार करा. 7 पैकी 5 सोडवायचे. 5 गुण. आता जगाचा नकाशा तुम्हाला दिला जाईल, त्यामध्ये सोडवायचा आहे. 1. फ्युजियामा ज्वालामुखी. 2. दख्खनचे पठार. 3. भूकंपाचा देश जपान. 4. हिमालय पर्वत. 5. आफ्रिकेतील सॅव्हाना हवामान प्रदेश. 6. हिंदी महासागर. 7. ऑस्ट्रेलिया खंड. 7ही बाबी दाखवा. 5 दाखवल्या निश्चित तुम्हाला येत असतील तरी चालेल. प्रश्न 5वा आहे, टिपा लिहा. 3 पैकी 2 सोडवायच्या. 8 गुण, म्हणजे 4 गुण आहेत एका टिपाला. 1. विस्तृत जिजेतील पाण्याची भूमिका. 2. ज्वालामुखी भूरूपे. कोणतेही 2 भूरूपे लिहायची. 3. हरित वायू. 3 पैकी 2 सोडवा. प्रश्न 6वा आहे, उतार्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बातमी महाराष्ट्र टाइम्समधली आहे. 4 गुण आहेत याला. उतारा 1-2दा वाचायचा, मग प्रश्न वाचायचे. प्रश्नाची उत्तरं सहज सापडतात. साताऱ्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपामुळे परिसरात काही वेळ घबराट पसरली होती. ढगाळ वातावरण व पावसाच्या प्रतीक्षेत असलेला सातारा जिल्हा आज सकाळी 7:45 भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 एवढी नोंदली गेली, अशी माहिती जिल्हा हवामान विभागाने दिली आहे. यात कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. हा भूकंप समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटर खोलवर भूगर्भात झाला. कोयनेसह सातारा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू कोकणातील देवरुख गावच्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर तर कोयना धरणापासून 32 किलोमीटर अंतरावर होता, असे कोयना भूकंप मापन केंद्रावरून सांगण्यात आले. धरण पूर्णपणे सुरक्षित आहे. सातारा शहर परिसरात 8 ते 10 सेकंद भूकंपाचे हादरे जाणवले. हा भूकंप कोयना पाटणासह पोपळी, अलोरे, चिपळूण व कोकणातील अनेक विभाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाणवला. या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. सोपे प्रश्न आहेत, यावर पाहूया आपण. प्रश्न पहिला, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात हा भूकंप जाणवला? 2. भूकंपाची तीव्रता किती होती? 3. भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता? 4. सातारा परिसरात किती सेकंद भूकंपाचे हादरे जाणवले? सोपे प्रश्न आहेत, सहज उत्तर परिच्छेदात सापडतात. आणि शेवटचा प्रश्न ब. आकृती काढून नावे द्या. 2 पैकी एकच आकृती, एक आकृती काढायची आहे, त्याला 2 गुण आहेत. 1. वळ्यांचे प्रकार आणि 2. जैविक विधारण. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी कला आणि विज्ञान शाखेची भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. मला वेळ मिळेल तेव्हा ह्याची उत्तरपत्रिका मी जरूर तयार करून देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.